हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, हा माझा अंगावरचा कुर्ता आहे ना, तो मी मिशोवरून घेतलेला आहे. एकदम मस्त कलर आहे, मला खूप आवडलाय. खूप म्हणजे अगदी ना माझ्या कलर स्किन टोनला ना एकदम परफेक्ट बसलेला आहे. वाईन कलर आहे. जर तुम्हाला पाहिजे असली तर व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे मी, तिथून तुम्ही घेऊ शकता. तर चला आता लागायचं आहे माझ्या पुढच्या कामाला. मला बनवायचं आहे स्वयंपाक वगैरे. तर मस्त असं आता भाजी वगैरे बनवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे वाळत घालायचे आहेत. तर आणखी एक गोष्ट सांगते, ह्या ड्रेसचं ना अनारकली टाईप थोडा ड्रेस आहे. कोणाला अनारकली ड्रेस आवडतात ना, तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे बघा. कारण कसं आहे, अनारकली पण थोडंसं असं गोल घेर नसतोय का, तशामध्ये ड्रेस, आणि त्यांना डेली वेअरसाठी कोणाकोणाला तसे ड्रेस आवडत असतील तर त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे हा. कारण जास्त पण मोठा घेर असला ना तर आपल्याला डेली वापरायला एवढं कम्फर्टेबल वाटत नाही. तर हा नॉर्मल एकदम मस्त, एकदम खाली ना आपण म्हणजे घरात तर असलं ना तर एवढं म्हणजे आपली साधं सुद्धा एकदम प्लाझो जरी ह्याच्यावर घातलं तर घरात असलं तरी चालते. आणि लेगीज पण व्हाईट कलरची लेगीज वगैरे घातली तरी पण छान दिसते. कारण त्याचं ना असं एकदम परफेक्ट व्हाईट कलरचे लेगीज आणि वाईनचं कॉम्बिनेशन एकदम छान आहे. त्याच्यामुळे ते आपण आरामात घालू शकतो. आता ना मला ही सकाळची सगळी कामावरून आज प्रॉपर ना मी म्हणजे क्लीनअप वगैरे थोडंसं करणार आहे. तर क्लीनअप घरच्या घरी आपण कसं करू शकतो ते मी आज तुमच्यासोबत थोडंसं व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर ज्यांना ज्यांना म्हणजे फेशियल करायला किंवा क्लीनअप करायला पार्लरला जाते त्यांना टायमिंग असतो, पण काही काही जणांना ना स्वतः करायला आवडते बघा क्लीनअप फेशियल. कारण कसं आहे, स्वतःचं स्वतः केल्यानंतर कोणाकोणाला जास्त चांगला रिझल्ट वाटते. तर ते मी पुढं तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कसं कसं मी करते. म्हणजे जास्त काही करत नाही, पण जेवढं पण काय माझं आहे महिन्याचं रुटीन तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. की महिन्यातून एकदाच करते मी क्लीनअप, आणि जास्त काय भारी भारी क्रीमा किंवा ब्रँडेड क्रीमा असं काय वापरत नाही. फक्त लय लो क्वालिटीच्या क्रीमा वगैरे वापरत नाही. असंच आपली जी काय थोडं ब्रँड चांगला आहे, चांगली कंपनी आहे त्या क्वालिटीचं वापरते. तर आता इथं ना सुरुवातीला मला आता बनवायचे होते पोहे. तर पोहेसाठी लांब लांब असा कांदा चिरलेला आहे आणि थोडीशी मिरची, कढीपत्ता घालून सिंपल असे पोहे बनवून घेतलेले आहेत. कारण आमच्यात ना इडली नसली तरी चालतंय, उत्तप्पा असलं काही आमच्यात जास्त आवडत नाही. आमच्यात आवडल्याचं रोज जरी तुम्हाला पोहे करून ठेवले ना मी तरी ते कंटाळत नाही, असं आमच्यात विषय आहे. त्यामुळे पोहे आमच्यात कंटिन्यू असतात. आणि पोहे नंतर मग उपमा वगैरे असतोय. उपमा, पोहे, शिरा हे आमच्यात पदार्थ आवडतात. आणि त्याच्यानंतर म्हटलं तर मग मिसळपाव, पुरी भाजी आणि आपले हे भजीपाव, वडापाव असले पदार्थ आवडतात. आता तुम्ही माझी जर डेलीची जर व्हिडिओ बघत असाल ना, तुम्हाला माहिती पडत असेल की बाबा म्हणजे काय काय पदार्थ असतात. कारण जे जे डेली व्हिडिओ बघतात ना त्यांना काय सांगायची गरज नसते, कारण काय काय नवीन असतात ना, मग तर त्यांच्यासाठी थोडंसं माहिती दिलेली आहे मी. आमचं कसं असते, म्हणजे आठवड्यातून एकदा रविवारचा दिवस असला तर मग रविवारी काय होते माहिती का, सगळे रिलॅक्स असतात. म्हणजे ह्यांना पण रविवारी पहिली सुट्टी असायची, आता नाही. पण आमचे एकच दिवस असा होता की सगळेजण घरी असायचे त्या दिवशी रविवारी. मग आम्ही काय करायचो, रविवारी सगळा प्लॅन करायचा. म्हणजे काय असतं रविवारी, म्हणजे आपले पावभाजी असू द्या, मिसळपाव किंवा इडली, असं म्हणजे जास्त काय सगळ्यांच्या आवडी एकमत होईल ना ती ती बनवून घ्यायचं. मग इडली एवढं काय कोणाला आवडत नाही, तर मग मिसळपाव किंवा पावभाजी हे प्रकार आवडते. तर आता ना स्वामींची पूजा वगैरे मी करून घेत होते. कारण कसं आहे, कधी कधी कसं होते आपल्याला आपल्या रुटीन प्रमाणे वागावं लागतंय. तर आज सुरुवातीला मी पहिलं तर म्हणजे नाश्ता वगैरे बनवून घेतलेला आहे आणि नंतर पूजा करायला घेतलेली आहे. तर पूजा वगैरे माझी थोडक्यात आटपली होती. आणि पहिल्यांदा मंदिरामध्ये सगळी पूजा करून घेतलेली आहे आणि नंतर स्वामींना अभिषेक वगैरे इथं चालू आहे माझा. आता हे सगळं झालं की मग मंदिरातले तर देव सगळं स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता फक्त हे स्वामींना तिथं ठेवून फुलं वगैरे वाहिली की पूजा तर होऊन जाते. तर कसं आहे माहिती आहे का, गुरुपौर्णिमेच्या हा व्हिडिओ आहे पण तुम्हाला मी आज टाकलेला आहे. तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आपलं ना आयुष्यामध्ये कुणी ना कुणी आपल्याला एक तरी गुरु असावं असं म्हणते. तर ही गोष्ट एकदम खरं आहे बरं का. आपण ना आयुष्यामध्ये येऊन कुणाला ना कुणाकडनं काहीतरी चांगली प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपल्याला मनापासून वाटलं पाहिजे की बाबा आपलं कोणीतरी म्हणजे असं आपल्याला कोणाचं तर मत आवडणं आणि आपण त्या मतावर ठाम राहत असू ना तर ते आपले गुरु असतात. तर माझं तर मी असं कोणत्या व्यक्ती किंवा आपलं स्वतःचं कोणी असं माणसं वगैरे असं काही नाही. तर मी स्वामींनाच माझा गुरु मानते. कारण कसं आहे, माझं कोणतंही मत काही असलं तर मी
माझ्या मनातल्या मनात विचार करते आणि मग ती माझ्या माझ्या मनानं असते सगळं. असं काय नाही प्रत्येकाला गुरु असते असं काय नाही. माझं मी देवालाच गुरु मानलेला आहे. आता प्रत्येकाचं असते जे काय बघा माणसं गुरु वगैरे करून घेतात, तो प्रश्न वेगळा आहे. असो, तर आता इथं देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि फक्त फुलं आता मला अगोदर काय केलं माहिती का, देवाची पूजा ओळखून घेतली. कारण कसं गडबड असली ना सकाळी, काय काय कामं करावं आणि काय काय कामं करू नये काही सुचत नाही. कारण ढीगभर कामं आणि वेळ थोडा असतो सकाळ सकाळी. माझं तर असंच होते. आता प्रत्येकाचं ज्याचं त्याचं वेगळं रुटीन असते, आपल्याला काय माहिती नाही. पण माझ्या घरात तर सकाळी भरपूर गडबड असते. कारण कसं आहे, माझं एक टेक्निक आहे, सकाळपासून 1-2-3 तासात सगळं काम मी खतम करते. त्यामुळं मग फास्ट तर काम करावंच लागणार आहे मला. असं आहे माझं. कसं आहे, सकाळ सकाळी पहिले नाश्त्याला लागले की कपडे ची मशीन लावते, कपड्याची मशीन झाली तोपर्यंत नाश्ता होतोय, कपडे वाळत घालून आले की स्वयंपाक बनवायचा, स्वयंपाक झाले की लगेचच देवपूजा वगैरे करून घ्यायची, देवपूजा झाली की लगेचच असतेच आपलं फरशी वगैरे. तर ते असं पटपट कामं जर आपल्याला उरकायची असेल ना, तर सकाळचं टायमिंग बेस्ट आहे मला वाटते. कारण सकाळी आपण जेवढ्या लवकर हात चालवू ना तेवढं सगळी कामं पटापट होतेच. तर झाडाला सध्या पावसाळा असल्यामुळं फुलांची काही कमतरता नाही. तरी पण मी काय करते, आता सध्या आहे तो म्हणजे फुलं ना झाडांना पण ठेवत असते आणि निम्मी देवाला ठेवत असते. तर आता सकाळची सगळी कामं उरकून झालेली आहे. त्यांना अक्षरशः कंटाळा आला होता. क्लीनअप वगैरे काही करायची इच्छा नव्हती माझी. पण स्वतःचा अवतार बघून मला असं वाटलं की मला गरज आहे करण्याची. कारण खूपच चेहरा असा कंटाळवाणा झाला आहे माझा. कारण कसं आहे, काय काय जणांना काही जास्त कामं वगैरे नसतात, काही रिलॅक्स असतात, काय काय त्यांना काही गरज नाही मी तर म्हणते असलं सगळं करायची. पण आपल्यासारख्या घरगुती लेडीज आहेत ना, तेवढा वैतागून जातात ना कामं करू करून, मग ते स्किनकडे काही काळजी घेत नाहीत. आणि काय काय लेडीज असतात ते मग ते डायरेक्ट पार्लरला जाणार आणि हे करा ते करा. त्यांचं तर ठीक आहे बाबा, त्यांचं तर काही निवांत आहे. पण आपल्यासारख्याचं कसं असते, घरच्या घरी एखाद्याला आवडते. मला ना खरं सांगते, पार्लरमध्ये जाऊन त्या गोष्टी करायला आवडत नाहीत. आता कसं असते, ज्याचं त्याचं पर्सनल मत आहे, आपण काय कोणाला म्हणायचं नाही. पण आपल्याला ना, मला स्वतः आपलं तेवढंच नॉर्मल. आणि मुळात मला फेशियल करायला आवडत नाही, मला क्लीनअपच करायला आवडते. कारण फेशियलचं कसं आहे, आता शेवटी किती केलं तर क्लीनअप आणि फेशियल सारखंच आहे. पण कसं आहे, फेशियलनं बऱ्याच जण ग्लो किंवा फेअर स्किन वगैरे करायसाठी करतात ते. मला काय फेअर स्किन वगैरे काय ह्याच्यापेक्षा जास्त नको आहे. मला आपलं घाण वगैरे निघून गेली स्किनवरची, धूळ चिकट थोडं. आणि आपण स्वयंपाकात असतो ना सारखं, तर भाज्या वगैरे मी जास्त सारखं बनवत असते. काहीतरी पदार्थ वगैरे आता आपण लेडीज बनवतो, तर ते चिकटपणाने सुद्धा आपला चेहरा असा तेलकट आणि चिकट जास्त दिसतोय ना, तर तेवढंच नॉर्मल व्यवस्थित दिसावं असं मला वाटतंय. ती लय काय फेअरच दिसलं पाहिजे त्याच्यासाठी वगैरे नाही. कारण ऑलरेडी कलर वगैरे व्यवस्थित आहे माझं, त्यामुळं एवढं काय मला त्याचं काय टेन्शन नाही. पण कसं आहे, ही जी आपली आपण जर थोडंसं क्लीनअप केलं ना, तर ती आपली स्किन आहे ना, त्याच्यामधलं ते व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स आहेत ना, त्याचा लय म्हणजे ते त्रास आपल्याला काही जाणवत नाही. म्हणजे कसं ते ऑटोमॅटिक निघून जातात. आता आपण जरी आपली स्किन टोन जरा फेअर जरी असेल, फेअरमध्ये मोडत असेल समजा किंवा फेअर असेल, तरी काय म्हणते का, जरी आपलं कलर जरी छान असेल तरी पण ते व्हाईट स्किनवर दिसलं ना, ते तरी चांगलं नाही वाटत. ते त्याचं थोडंसं क्लीन दिसण्यासाठी. शेवटी कसं आहे, कलर काही केल्याने कलर काय आपला चेंज होत नसतो. थोडं दिवस पार्लरमध्ये गेलं तेवढंच काय, ते फेशियल वगैरे केले 4 दिवस त्यांचं होत असेल नीट. पण मला तर ते फेशियल वगैरे काय आवडत नाही. मी आपलं नॉर्मल ह्याच्यामध्येच भागून घेते. एव्हरीयूजचा स्क्रब लावलेला आहे, त्याच्यानंतर अशी व्यवस्थित थोडीशी मसाज करायची, त्याच्यानंतर हा स्क्रब धुवून टाकायचा. स्क्रब धुतला की ह्याच्यावरती जास्त पण मी काय लावत नाही, तुम्हाला खरं सांगते. कधी कधी तर स्क्रब धुते डायरेक्ट ॲलोवेरा जेल लावून निवांत आपलं रिलॅक्स आराम बसून जायचं. फेस पॅक वगैरे पण लावत नाही कधी कधी, ते पण सांगते तुम्हाला. आणि कधी कधी ना मग टायमिंग भेटला तर एखाद्या वेळेस एवढूचा स्क्रब लावायचा, त्याच्यानंतर फेस पॅक लावायचा आणि त्याच्यानंतर हे लावायचं आपलं थोडंसं ॲलोवेरा जेल लावून द्यायचं. कारण ॲलोवेरा जेल तेवढं महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगते. कारण काय माहिती आहे, नाहीतर डायरेक्ट मॉइश्चरायझर लावायचं, मॉइश्चरायझर असेल तर. कारण एकदा आपण त्वचा अशी सगळी स्वच्छ केलेली असली ना, लगे पटकन त्याच्यावर घाण बसली की मग ते लगेचच पुरळ वगैरे उठतात. तर त्याच्यासाठी फक्त मॉइश्चरायझर गरजेचं आहे. तर एवढा काही वेळ भेटत नाही, पण स्वतःसाठी थोडासा जरी वेळ भेटला तर आनंदाने त्याच्यातच काय होईल असं म्हणायचं. तर आता इथं थोडंसं क्लीनअप वगैरे करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता थोडा तरी फरक पडलेला आहे. तर असो, इथंच व्हिडिओचा एंड करते.